अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्या पाठीत चाकू भुसकणाऱ्या आरोपीला अखेर अटक करण्यात आली। त्याला सध्या पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात आलंय आणि अशातच आता आरोपीच्या कबुली जबाबातनं अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर येऊ लागल्यात। आणि सैफ अली खानवरती हल्ला झाल्यापासूनच आडदांड सैफ समोर आरोपी पुरून उरलाच कसा असा सवाल उपस्थित होत होता। आता याच प्रश्नाचं उत्तर समोर आलंय। बघूयात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून हल्ला करणारा जेलची हवा खातोय। आरोपी मोहम्मद शहजाद आणि सैफच्या शरीर यष्टीमध्ये जमीन आसमानाचा फरक असल्याचं दिसतंय। त्यामुळे सैफच्या तुलनेमध्ये कमकुवत असलेला मोहम्मद शहजाद पुरून उरलाच कसा असा सवाल उपस्थित होत होता। आता याचं उत्तर मिळालेलं असून आरोपी हा बांगलादेशातील कुस्तीपटू असल्याचं समोर आलंय। कुस्तीपटू असल्यामुळेच तो झटापटीमध्ये सैफवर वरचढ ठरला असा कयास लावला जातोय। मोहम्मद शहजाद हा बांगलादेशातील प्रोफेशनल कुस्तीपटू। बांगलादेशमध्ये मोहम्मद शहजादनं कुस्तीचे फड गाजवले। स्थानिक पातळीवर काही कुस्ती स्पर्धांमध्ये भाग घेतला होता। कुस्तीपटू असल्यानंच तो सैफ अली खानवर अगदी सहज हल्ला करू शकला। जेव्हा तो सैफच्या मोलकरणीवर हल्ला करत होता तेव्हा सैफने आरोपीची कंबर घट्ट धरली। आरोपीने कुस्तीच्या चालींनी सैफला नियंत्रित केलं। प्रथम त्याने सैफच्या मानेवर आणि त्यानंतर त्याच्या पाठीवर चाकूने वार केले। आपलं सरकार जे केंद्रात बसलेले बहुमताचं सरकार आहे ते अकार्यक्षम आहे का? ते काही आपले बॉर्डर सिक्युअर करू शकत नाही का? तुमच्या देखरेखीत बांगलादेशी घुसतातच कसे? बरं आला आणि तो राहिला कुठे होता? 6-7 महिन्यापूर्वी, एक तर 6-8 महिन्यापूर्वी आला होता, सगळं कळतंय। म्हणजे खोकी सरकारच्या वेळी राहिला कोणाच्या जिल्ह्यामध्ये, ज्या जिल्ह्यातून पूर्व घटनाबाह्य मुख्यमंत्री होते। म्हणजे हे नक्की कुठपर्यंत पोहोचलेलं आहे? 10 वर्षात भाजपचं जे अपयश आहे, मग एका बाजूनी चीन घुसत आहे, दुसऱ्या बाजूनी बांगलादेशी घुसत आहेत। बांगलादेशींचा प्रश्न आजच काही आम्हाला आठवला असलेला भाग नाही। गेल्या 1-2 वर्षापासून आम्ही कारवाई अग्रेसर केलेली आहे संबंधित फडणवीस साहेबांच्या आदेशाने। आणि म्हणून मला वाटतं आज सैफ अली खान यांच्यावरती ज्याने तिथे अटेम्प्ट केला किंवा ज्याने तिथे चोरी करण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांच्यावरती हल्ला केला ती व्यक्ती देखील बांगलादेशी आहे हे सत्य असताना मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये कुठेही बांगलादेशी बसलेले असले त्यांना मुळापासून उखडून पुन्हा त्यांच्या देशामध्ये पाठवण्याचं काम आणि त्यांच्यावरती कारवाई करण्याचं काम आमचं सरकार करेल। आरोपी मोहम्मद शहजाद यानं वांद्र्यामधील अनेक सेलिब्रिटींच्या घरांची रेकी केली होती। मात्र सैफ अली खानची इमारत जास्त सोयीची असल्यानं त्यानं चोरीसाठी ती निवडली। वांद्रे परिसरात बडे उद्योगपती सेलिब्रिटी राहतात हे एका रिक्षा चालकाकडून कळलं। वांद्र्यामध्ये श्रीमंत लोक राहत असल्यानं आरोपीने चोरी करण्याचा कट रचला। चोरीसाठी वांद्र्यातील अनेक इमारतींची रेकी केली। सैफ अली खानची इमारत निवडली कारण खाली हिरवळ होती। इमारतीवर चढताना किंवा उतरताना पडल्यास हिरवळीमुळे गंभीर दुखापत झाली नसती। सुरक्षा कडक आणि व्यवस्थित करून नेहमीच देशाच्या रक्षणाची हमी देणारे देशाचे पंतप्रधान, पण तरी सुद्धा दुर्दैवाने बांगलादेशचे अनेक बांगलादेशीय या मुंबईमध्ये राहत आहेत हे आता सिद्ध झालेले आहे। आणि दुर्दैवाने त्याच्यातल्याच एकाने सैफ अलीवर हल्ला केलेला आहे। हे खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाला नामुष्की करणारं कृत्य आहे। बांगलादेशी हे पूर्वीच्या काळात पोचले गेलेले पिल्लू आहे। या हिंदुस्थानाला पोखरण्याचं काम जर कुठनं होत असेल तर हे बंगालमधून होत आहे। बंगालमधून तृणमूल काँग्रेसच्या सरकारच्या पाठिंबामुळेच हे बांगलादेशी येऊन हिंदुस्थानाला तोडायचा प्रयत्न करतायत। आणि त्याच्या माध्यमातून ते हे बघत नाही की हा हिंदू आहे, मुसलमान आहे, बौद्ध आहे। ते एवढं बघतात की हा सैफ अली खान हा हिंदुस्थानी आहे, त्यामुळे त्याच्यावर हल्ला झालेला आहे। टीका करणाऱ्यांना हे सांगणं आहे की हे पिल्लू पोचले कोणी, तुम्ही, आणि आणखी उलटा चोर कोतवाल को दाटे। सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये इमारतीमधून तज्ज्ञांच्या मदतीने महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे। पोलिसांना घटनास्थळावरून आरोपीचे 19 फिंगरप्रिंट्स पोलिसांना सापडल्याचं कळतंय। जिना, खिडकी, सदनिका अशा विविध ठिकाणी हाताचे ठसे सापडले असून आरोपी विरोधात हा भक्कम पुरावा ठरू शकतोय। दरम्यान वांद्र्यातील सुरक्षा यंत्रणा कशी वाऱ्यावर आहे हे आरोपी मोहम्मद शहजादनं दिलेल्या जबाबावरून स्पष्ट होत आहे। निखिल चव्हाण, शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।